ही पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही। या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे, खाजगी जागा जरूर आहे, रिझर्वेशन सरकारी आहे, आरटीओचं रिझर्वेशन आहे। मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला? पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय? आज हे मागासवर्गीय सगळे कुटुंब, जयभीम नगर मधले 600 कुटुंब फुटपाथवर झोपले आहेत। अरे थोडी तरी जनाची नाही मनाची तेव्हा लोकांच्या जीवाची पर्वा करा। हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय? मी फार गंभीर आहे। एखाद्या 5000 कोटीचा 14 एकर जागा 14 एकर जागा अध्यक्ष महोदय 5000 कोटीच्या या ठिकाणी काम होणार आहे, एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय। आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड्स करून साध्या पोलीस 100 पूर्ण पोलिसाचा ताफा 14 व्हिडिओ बघा तुम्ही। महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल। मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय। 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय, गर्भवती स्त्रियांना 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढलं अध्यक्ष महोदय। हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? बुलडोजर कोणाचा आहे? हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? हे कारवाई करताना अध्यक्ष महोदय 600 कुटुंब। सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहासमोर मांडलेली आहे, आता पुढे जायचं